हॅलो गायजांनो, हे काय? जसा मी पावसाचा उपयोग केलेला आहे तसा आकाशने सुद्धा उपयोग केला. आकाश आज देवाला काय बघूया. ओहो, एक जरा लिफ्ट करूया आपण. मी काय बोलतो, कुठे चालला? कुठे? हे आमचे कोकणातले मारी जरा हे दाखव ना एंट्री. रीलची प्रॅक्टिस सुरू आहे भाई. पण जे हे मी आता दाखवणार तुम्हाला ते बघायला आपण मनाली, काश्मीर किंवा कुठेही आपण जातो असं बघायला. जास्तीत जास्त लोणावळा, मुंबईतली एक दिवसाची सुट्टी लोणावळा. हे माझ्या गावामध्ये असं दृश्य दिसतं. हे सुयश कसली तयारी सुरू आहे हे सांगतो. महत्वाची गोष्ट म्हणजे हॅलो गायजांनो, पाऊस पडतोय. गुड मॉर्निंग झालेली आहे आपली एकदम कडक मध्ये. जोर जोरात पाऊस पडतोय. खूप म्हणजे खूप सकाळपासून आज पाऊसच आहे टेंबर. आणि आज आपल्या बाप्पाचा 3रा दिवस आहे. तर काय नाही, माझ्या बहिणीची रांगोळी दाखवतो तुम्हाला. दरवेळी दर दिवशी वेगवेगळी रांगोळी काढते. तुला काढतो बरं. तू आज काय काढते बघा? गणपती काढता बसता तुम्ही. ही माझी छोटी बहीण, ही दरवेळी दर दिवशी वेगवेगळे गणपती काढते वेगवेगळ्या रूपामध्ये रांगोळीने. मस्त मस्त मी ते टाकलेत. पाचच्या व्हिडिओ मध्ये पण टाकलेत, या व्हिडिओ मध्ये पण टाकतो, बघा नक्की. बस आधी पाऊस एन्जॉय करतोय मस्त थंडगार कोकणामध्ये. चला पप्पाने मस्त चंद्राचा पिया लावला. आज तुम्हाला मी बाप्पाचं डेकोरेशन प्रॉपर दाखवतो. काय काय केलं आहे, कुठल्या गोष्टी दाखवल्यात घराच्या भागीरथी निवासच्या. बघा आणि सांगा कसं वाटतं. गेल्या वर्षी ह्या आपल्या घराला आपण नाव दिलं भागीरथी निवास. तर इकडे यावेळी ठरवलं की आम्ही भागीरथी निवास आपण इंट्रोड्यूस करू बाप्पाला. तर असं दाखवलंय. पहिलं तर ते शिंगोबावरती दिसतं तुम्हाला, जो बॅनर वरती आहे तो शिंगोबा आहे. शिंगोबा म्हणजे इकडचा डोंगर आहे, त्याला आम्ही शिंगोबा बोलतो. त्याला एक देव म्हणतात सगळे, बिकॉज त्याच्या पायथ्याशी सगळे हे एक पूर्ण गाव आहे. तर म्हणून आम्ही हे पूर्ण शिंगोबा प्रिंट केला असा ग्राफिक्सने फुल. त्यानंतर त्याच्या पायथ्याशी आम्ही दाखवलं की घर आहे आपलं भागीरथी निवास. हे तुम्हाला नाव दिसतं इथे, हे भागीरथी निवास बरोबर. आणि साईडलाच 2 खिडक्या आहेत बरोबर आपल्या घराच्या बाजूला. एका साईडला भजन सुरू आहे, हे बघताय तुम्ही. हे गावाला हे गावघर सुरू आहे, घर आहे. आणि साईडलाच हे फक्त देवाची रूम आहे. ही आपली देवघर आहे इकडचं, जिकडे गणपती बसतो. तर असा गणपती बसला आपला. आणि हा जो पॅच दिसतो ना तुम्हाला, हा पॅच, हा बेसिकली ही आपली गॅलरी आहे. जो मला आम्ही बसलेलो असतो, सगळे व्हिडिओज तुम्ही बघितले आतापर्यंत. ही गॅलरी आहे आणि गॅलरीमध्ये बरोबर मधोमध बाप्पा बसलेला आहे. असं अशी या वर्षीची आमची थीम होती की भागीरथी निवास दाखवूया आपण. आणि त्यामध्ये अजून छोट्या छोट्या गोष्टी आहेत. ते म्हणजे ही तुळस, ही जी तुळस आहे ही हुबेहूब बनवली आपण, बघताय तुम्ही. ही तुळस साईडला आपल्या घराच्या. आणि हे इकडे नारळाचं झाड आहे. ते झाड सेम असं वाकलेलं आहे म्हणून हे थोडं वाकवलंय आम्ही. आणि त्या हिशोबाने हे नारळाचं झाड ठेवलंय. इकडे तुम्ही पायऱ्या पण बघताय, या ज्या पायऱ्या आहेत गॅलरीच्या, पूर्ण असं फुल सेट केलंय आम्ही. आणि सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे इथे आहे, इथे आपल्या आजीबद्दल माहिती आहे, जिच्यामुळे हे घर एवढं मस्त उभं राहिलं. आणि हे पूर्ण आम्ही लिहिलं, तिच्याबद्दल माहिती लिहिली की काय कसं व्हायचं, कधी पहिले दिवस कसे होते आणि आताचे दिवस कसे आहेत, हे सगळं आम्ही लिहिलं. हे असतं ना, हे प्रत्येक वर्षी चेंज होतं. परबांचा सूर्यकीर्ती, बिकॉज हा सूर्यफुलाचा असा बाप्पा आहे, त्यामुळे आम्ही ठरवले बालमूर्ती यावर्षी सूर्यफुलातून आपण इंट्रोड्यूस करू. तर परबांचा सूर्यकीर्ती. आणि कसं वाटलं डेकोरेशन हे नक्की कमेंट करा. खूप मेहनत घेतली सगळ्यांनी. आणि कसं सगळं वाटतं हे सांगा तुम्ही. गायजांनो, गुड मॉर्निंग. सगळे मस्त ना. पाऊस जोरदार आहे. पावसामध्ये फक्त एक जे महत्वाची गोष्ट आहे, पाणी वाचतं.
सांगतो कसं. आम्ही हँडवॉश घेतला. नळ आहे इथे, हा दिसतो तुम्हाला. नळांना धुवायचं. इकडे आपला नळ चालू आहे. चला मग झाले हात धुवून. असंच आम्ही अंघोळ पण करू शकतो, म्हणजे एकेकाळी करायचो. बस मग चला. गुड मॉर्निंग झालेली आपले. खूप जोरात पाऊस आहे, खूप जोरात पाऊस आहे. हे काय एवढं एवढं आरामात आरामात द्या इथे. ठीक आहे. पप्पा भारी चालू होते. पप्पा जसा मी पावसाचा उपयोग केलेला आहे तसा आकाशने सुद्धा उपयोग केला. आकाश दाखव जरा परत काय केलंस. हे असे तू इकडे हात धुतोय आणि मस्त चहा इथे चालू आहे आमचा. मस्त असतं. ही जी गॅलरी आहे ना, त्याच गॅलरीत आम्ही म्हणजे मेन गॅलरीत आम्ही गणपती बसवतो. इकडे आम्ही असतो. घरात कमी असतं आणि इथे जास्त असतं. ते बघताय तुम्ही. हा पॅच हा माझा आवडता पॅच सर्वात. आणि इथेच मस्त लाईट्स आणि लावतो. मस्त वाटतंय. माझा भाऊ हा माझा भाऊ त्याच्यावर एक जरा लिफ्ट करूया आपण. आज देवाला काय बघूया. ओहो गुलाबजाम भाई. एकेकाला 4 हा. आज देव डबल जेवतो. बॅग कोणी काय केलं जरा सांगशील. काकीने पीठ मळलं, हा मोठ्याने तळले आणि मी गोळे केले. गोळे केले. बंटूने ती फक्त सांगायला आलेली की एवढे भाजा तेवढे भाजा. ते महत्वाचं आहे, लक्षात ठेव. तुम्ही तिघांनी किती काय करू दे, बंटी जोपर्यंत सांगत नाही. बंटूने बरोबर का कारल्याचं दाखव ना. कारल्याचं मस्त करते. ही बंटूची रेसिपी पूर्ण गाव जगप्रसिद्ध आहे ना. पंचगावात प्रसिद्ध आहे. ए वाडीच्या बाहेर काय बोलतोय. बंटू बघा, ते आवडतं बंटूचं बघा. ते 5 स्टार मध्ये जे आपण करतो ना, पिशव्या बांधत बघा त्याची हाताला. असतं काय बाय तू. ते मोहम्मद केटल काय लागला. नाही बंटू एकदम बघ किती नीट बसली आहे. सगळं करते. मिरच्या कोणाला. चला खाऊया मग. आजच्या वाड्या दाखवल्यात देवाला. देव खुश आहे आज, कारण आज गुलाबजाम आहेत. मोदक तर बाप्पा खातोच, आज गुलाबजाम आहे त्याच्यावर मस्त एकदम. बघता तुम्ही. चला मग आरती घेऊया. आरती घेऊया आणि त्यानंतर मग आपण जेऊया. चला. सुख करता दुखता वार्ता विघ्नाची, दुर्वी पूर्वी प्रेम कृपा जयाची. विठ्ठले माझे माऊली, असो भाव आम्हा तुझी या छाया, असो नसो भाव आम्हा तुझी या छाया. गणपती बाप्पा मोरया, मोरया. परमाच्या सूर्यकीर्तीचा जय. मी काय बोलतो, कुठे चालला. कुठे फिरायला. पाठी फिर जरा बघूया. आई शपथ. उचलला पाय निघालो हिंडायला. पोरांचे टी शर्ट वाढीतले. आणि हे काय पुढे काय दाखव. 10th बॅच मित्र तत्वज्ञ वाचाडा मी तो. ओहो काकन, हे असे टी शर्ट तुमच्या पण वाडीमध्ये घालत असतील तर सांगा आम्हाला पण. आम्ही पण घेतो तिकडून. चालेल. ठीक आहे. चला. हे आमचे कोकणातले मारी. जरा हे दाखव ना एंट्री. नारी. वाडीतला भाई आहे ना. वाडीतला भाई आहे.
आवड दिसत याच्यात पण काय 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 ना आपली अशा गावामध्ये असं दृश्य दिसतं तुम्हाला मी दाखवलं. आज पाऊस पडलाय आणि हे रोजचं वातावरण बघता मध्ये कॅमेऱ्यामध्ये एवढंच कॅप्चर नाही होतंय पण खतरनाक लेवल म्हणजे एकदम 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 बोलतात ना भारी वाटतं एकदम. एवढा तो शिंगोबा आणि पूर्ण धुकं त्याच्यामधून चालली आहे ग्रीनरी पूर्ण आणि पूर्ण रांगा बघायला तुम्हाला आपोआप कळले बघा. या पूर्ण सह्याद्री रांगा आहेत आणि मस्त छोटी छोटी घरं वसलेली आहेत. हे मला असं वाटतं हा वॉलपेपर आहे असं लिटरली असं वाटतं. खरं नाही वाटत आहे. दरवर्षी असतं दरवर्षी कुठल्याही ह्याच्यात या थंडीत या उन्हाळ्यात या पावसाळ्यात या वेगवेगळ्या रूपात असं गाव बघायला मिळतं. खरंच गाव म्हणजे असा कोपरा येते गावाचा वेगळा. हे सुरेश कसली तयारी सुरू आहे? उद्या तर आमचं आपल्या घरी भजन आहे. हा भजनाला आपण करतोय पावभाजी. हो हो पावाची ऑर्डर दिलेली आहे. पावाची ऑर्डर दिली आहे. भाजीची सामग्री भेटलेली आहे. ओके नाईस. हे टाकतो ही जाईल मेन फ्लॉवर जाईल. हा तर दरवर्षी ही लोक आपल्या कुठल्या तरी भजनाला ही लोक काहीतरी देतात. गेल्या वर्षी समोसे दिलेले त्याच्या आदल्या वर्षी काहीतरी दिलेलं. तर या वर्षी या लोकांनी ठरलं की नाही पावभाजी करणार. तर ही दोघं मिळून पावभाजी करणार उद्या खूप खतरनाक पूर्ण गावाला आणि फुल म्हणजे 50-60 लोक तर अशीच खातील. पाव 150-200 दिले आहेत. ऑर्डर केली आहे खतरनाक. अजून काय बोलायचं? मीठ कसं टाकणार आहे दाखव जरा. मीठ असं सोडणार इथून डायरेक्ट सोडतात. हा इथून एक छातीवर डायरेक्ट. तेरे पास वो जैकेट है ना वो सैयारा वाला मूवमेंट करते दिखा कर ना फुल सैयारा वाला. उसको मालूम ही नहीं क्या हो रहा है उसका. चला तर मग आमची शॉपिंग झालेली आहे. आमच्या मुलांनी मस्त पावभाजी शॉपिंग केली आहे. उद्या पावभाजी करणार मुलं खतरनाक. शेफ पाठी बसलेले आहेत. शेफचा असिस्टंट जो मीठ असं टाकतो मिरची अशी टाकतो कशी ये. चला तर मग आता घरातून 7 किलोमीटर लांब येऊन ब्लॉग अपलोड करतोय. ब्लॉग नाही सांगतो. महत्वाची गोष्ट म्हणजे ब्लॉग तर ठीक आहे भाई. श्वेता इथे येऊन आम्ही अपलोड करतो तर ठीक आहे. 5G मध्ये फटाफट होतं तेवढं ठीक आहे. ती रप्पा एडिट करून ती उद्या पोस्ट करते. खूप मोठी गोष्ट आहे भाई. इथे तिने आतापर्यंत 5 दिवसामध्ये 7 काहीतरी ब्लॉग अपलोड हे केलेत. 5 दिवसामध्ये लिटरली 5 दिवसात 7 की 6 ब्लॉग अपलोड केलेत. हे जाऊन बघा नक्की बघा. एवढी आमची मेहनत ठीक आहे भाई. तिला हॅट्स ऑफ आहे. रात्रंदिवस 5-5 वाजता मला तिचे थंबनेल येतात की बाबू बरोबर आहे का हे बरोबर आहे का ते. अरे 5 वाजता आणि मी गाढ झोपलेला असतो. तर हॅट्स ऑफ तुला. खरंच हॅट्स ऑफ. खूप प्रेम खतरनाक. म्हणजे हे तर काहीच नाही ती करते ते महान. युट्यूब बघा नक्की. A few moments later. तर हे ब्लॉग आपले सुरू आहेत. बघतोय तो फुल ऑन. कुठला हा ट्रॅव्हल आहे? ट्रॅव्हल फर्स्ट ब्लॉग. ओहो भाई मजा येणार आहे. चला मग आता झोपूया. हे लोक ब्लॉग बघतील. हे लोक नाईट मारतील. झोपीन आज. सकाळी लवकर पण उठायचं. चला झोपूया मग. बाय बाय. गुड नाईट.